नमस्कार मित्रांनो. तर दुसरा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं, की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, की आपला इन्फोसिसचा ट्रेड आपण हा घेतलेला होता आज, जो आपण दुपारी 3:15 ला ॲड केलेला आहे. तर त्यामध्ये बघू शकता तुम्ही, की ₹440 प्रॉफिट चालू आहे आणि तो मी ओपन ठेवलेला आहे, जो उद्यासाठी मी होल्ड केलेला आहे. तर ते घेण्यामागचं कारण असं, तुम्हाला दाखवू शकतो मी इथे. ट्रेडिंग व्ह्यू आपण वापरतो ॲनालिसिससाठी. तर हा आपण इन्फोसिसचा स्टॉक ओपन केलेला आहे, की ते घेण्यामागचं कारण असं, जर आपण मोठ्या टाईम फ्रेमला गेलो, तर बघू शकता आपण 4 आवर सिलेक्ट केलेला आहे. तर त्याने बघू शकता, की त्याने एक रिव्हर्सल घेतल्यानंतर बराच वेळ इथे टाईम स्पेंड केला आणि टाईम स्पेंड केल्यानंतर त्याने आज एक चांगला मोठा ब्रेकआउट दिला. तर हा ब्रेकआउट आपल्याला काही घेता आला नाही. पण त्यानंतर जर माझ्या लक्षात आलं, तुम्ही जर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमला गेलात, तर बघू शकतात एक ब्रेकआउट दिल्यानंतर त्याने एक पुलबॅक दिला आणि पुलबॅक दिल्यानंतर त्याने बराच वेळ इथे टाईम स्पेंड केला आणि दिवसाच्या हायला त्याने ब्रेक केला. तर दिवसाच्या हायला ब्रेक केल्यानंतर आपण इथे तो ट्रेड ॲड केलेला आहे आणि एक छोटासा स्टॉप लॉस ठेवलेला आहे आणि टार्गेट मोठं ठेवलेलं आहे. तर बघू शकतात आपण बघू, की आपण उद्या आपल्याला टार्गेट भेटतं की नाही भेटतं, का आपला स्टॉप लॉस जातो. ते उद्या तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत सांगेल. आणि दुसरी गोष्ट म्हटली, की इन्फोसिस का ट्रेड केला, तर एक चांगला आज आय-टी सेक्टरला आज सेक्टर रोटेशन बघितलं आपण, तर आय-टीमध्ये चांगले सर्व स्टॉक आज नी ब्रेकआउट दिलेला होता आणि चांगला ब्रेकआउट दिल्यामुळे हा एक ट्रेड आपल्याला दिसत होता, की आपण बाय साईडला जाऊ. आणि दुसरी गोष्ट म्हटली तर यामागे न्यूज पण आहे, की डॉलर हा रुपयाच्या तुलनेमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने दर्शवत होता मार्केटमध्ये. ते एक चांगली न्यूज असल्यामुळे आणि इन्फोसिसने एआय बेस्ड पण एक न्यूज होती. त्या आधारे पण बघितलं तर एक चांगला पॉझिटिव्ह व्ह्यू या इन्फोसिसमध्ये दिसतोय मला शॉर्ट टर्मसाठी. कारण लाँग टर्मसाठी तर बेरिशच आहे सध्याच्या मार्केट परिस्थितीनुसार. पण शॉर्ट टर्मसाठी एक थोडा चांगला मला टाईम स्पॅन दिसल्यामुळे एक आपण जवळपास 1640 किंवा 1670 पर्यंत याला होल्ड करू शकतो. जर कोणाला इक्विटीमध्ये त्याला ट्रेड करायचं असेल, तर एक चांगली संधी इथे आहे 1640 पर्यंत. आणि जर 1640 ब्रेकआउट झालाच, तर 1640 नंतर तो सुद्धा एक 1670 ते 1680 चा टार्गेट आपल्याला दाखवू शकतो. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेल, की आपल्याला एस-एल होतो की टार्गेट भेटतं. तर भेटूया उद्या आपण. धन्यवाद.